नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे अजित पवारांच्या संदर्भातली. सत्तेत सहभागी होताना अजितदादांच्या 10 शहांसोबत तब्बल 10 बैठका झाल्याची माहिती पत्रकारांसोबत गप्पा मारताना स्वतः अजित पवारांनीच दिली आहे. मास्क आणि टोपी घालून अजित पवार हे दिल्लीत जायचे. दरम्यान महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याची सुद्धा अजित पवारांनी माहिती दिली आहे. अजित पवार गट सन्मानजनक जागा लढवणार असंही अजित पवार यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितलेलं आहे. तर अजित पवारांनी सत्तेत सहभागी होतानाचे किस्सेच पत्रकारांसोबत गप्पा मारताना सांगितलेले आहेत. मास्क आणि टोपी घालून अजित पवार हे वाटाघाटींसाठी दिल्लीला जायचे आणि अमित शहांना भेटायचे. इतकंच नाही तर दिल्लीला विमानवारी करताना सुद्धा अजित पवार हे ए पवार अशा आपल्या इनिशियल्सनं या नावानं प्रवास देखील करायचे. बोर्डिंग पासवर त्यांचं नाव ए पवार असंच असायचं. त्याच्यामुळे अतिशय गुप्तता बाळगत अजित पवारांनी सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तर दादा आणि शहांच्या 10 छुप्या बैठका झाल्या. शनिवारी दिल्लीत अजित पवारांच्या पत्रकारांसोबत तब्बल तासभर गप्पा रंगल्या आणि या गप्पांमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा अजित पवारांनी केला. सत्तेत सहभागी होतानाचे किस्से अजितदादांनी पत्रकारांना सांगितले. सत्तेत सहभागी होताना दिल्लीत अजित पवारांच्या अमित शहांसोबत 10 बैठका झाल्या. मास्क आणि टोपी घालून अजितदादांनी दिल्ली दौरे केले. ए पवार या नावानं त्यांचा बोर्डिंग पास असायचा. विमानात शेजारी बसणाऱ्यांनाही मला कधी ओळखलं नाही असं अजित पवार म्हणाले.